जय हिंद। आप देख रहे हैं न्यायिक उजाला न्यूज। सच को जो लाए सामने। खबर है गोरेगांव आरे कॉलोनी स्थित रॉयल पंप्स की। वार्ड क्रमांक 53 के प्रत्याशी अशोक खांडवे के लिए खजदार रविंद्र वाइकर ने रैली और चुनाव प्रचार में आखिरी दिन में वोट के लिए लोगों से की अपील। आइए हम दिखाते हैं एक रिपोर्ट। लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवलं आणि खासदार म्हणून पाठवल्यानंतर मी 1 वर्षामध्ये लोकसभेमध्ये काय केलंय हे तुम्हाला कळलं पाहिजे की आपला खासदार हा त्या लोकसभेमध्ये जाऊन बोलतो, प्रश्न मांडतो की नाही मांडत, त्याचा लेखाजोखा मला वाटत नाहीये कुठल्याही देशातल्या खासदाराने 1 वर्षाचा अहवाल आतापर्यंत काढला असेल देशातल्या। याचं औपचारिक जे काय ती मी आज केलेलं आहे, परंतु याच अहवालाचं उद्घाटन हिंदी, इंग्लिश आणि मराठी हे आता अधिवेशन 28 तारखेला होत आहे, तर मोदी साहेबांच्या हस्तेच मी करणार आहे। परंतु तुम्हाला कळलं पाहिजे हे इलेक्शनचे दिवस आहेत आणि हे इलेक्शनचे दिवस असल्या कारणाने लोक अनेक बोलत असतात की बाबा रवींद्र वायकरांनी हे केलं ते केलं, परंतु इलेक्शन आल्यानंतर त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाते त्या पक्षाची, त्यांच्या कानामध्ये बोळे घातले जातात, ऐकायला येत नाही आणि मग ते त्यांना दाखवून त्याच्या ताब्यात होतं। खूप प्रयत्न केले आमचा तो नायर वगैरे, आणि मग एकनाथ शिंदेजींना पत्र दिलं, त्याच्यावरती त्यांनी रिमार्क मारले, कलेक्टरकडनं ती जागा मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केली आणि आत्ता इलेक्शन झाल्यावरती तो रस्ता देखील मी बनवायला घेतोय की मागच्या बाजून ते काम होत जाईल। माझ्याकडे मला कोणतरी व्हॉट्सअप दे, मी त्याच्यावर पाठवून देतो जी परमिशन मिळाली जातात। खोटं बोलणारे खूप येतील। मी इथे मुद्दाम येण्याचं कारण की या अगोदर देखील मी याच ठिकाणी आरेमध्ये ज्या वेळेला 1992 साली 74वी घटना दुरुस्ती झाली, या त्याच्या ताब्यात होतं। खूप प्रयत्न केले आमचा तो नायर वगैरे, आणि मग एकनाथ शिंदेजींना पत्र दिलं, त्याच्यावरती त्यांनी रिमार्क मारले, कलेक्टरकडनं ती जागा मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केली आणि आत्ता इलेक्शन झाल्यावरती तो रस्ता देखील मी बनवायला घेतोय की मागच्या बाजून ते काम होत जाईल। माझ्याकडे मला कोणतरी व्हॉट्सअप दे, मी त्याच्यावर पाठवून देतो जी परमिशन मिळाली जातात। खोटं बोलणारे खूप येतील। मी इथे मुद्दाम येण्याचं कारण की या अगोदर देखील मी याच ठिकाणी आरेमध्ये ज्या वेळेला 1992 साली 74वी घटना दुरुस्ती झाली, या घर देण्यासाठी येतोय। आगे बढ़ो वायकर साहेब, आगे बढ़ो। सन्माननीय दत्ताराम साहेब वायकरांचा। त्यामुळे रॉयल पंप पहिला तर मयूरनगर लवकरच तुमचं मी डेव्हलपमेंट घेतोय एसआरएच्या माध्यमातून 300 स्क्वेअर फुटाचं घर। याच्यामध्ये मी काही लोक अशीच घुसलेली देखील आहे, काही लोक आणखीन काय झालेली आहे। जे तुमच्याकडे कागदपत्र असतील तर एकाही व्यक्तीला मी बाहेर काढणार नाही, त्या प्रत्येक व्यक्तीला मी घर देईन। का आणि कसं तेही सांगतो, म्हणजे नंतर कोणी बोलायला नको। मी जेव्हा म्हाडाचा मंत्री होतो त्यावेळेला मी एक निर्णय घेतला होता की म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये घुसखोर असतात, तुम्ही ऐकलं असेल, विधानसभेत देखील ऐकलं असेल। आणि मग मी त्या 54 वसाहती मुंबई शहरामध्ये आहे, त्यांच्यासाठी एक निर्णय घेतला। हा निर्णय असा होता की मुंबई शहरामध्ये डिलॅबेट कंडिशन झालेल्या बिल्डिंगच्या लोकांना व्हेकेशनल नोटीस देऊन शिफ्टिंग करायचे ट्रान्झिट कॅम्प मध्ये, आणि
ती लोक इथे आल्यानंतर काही लोकांनी रूम विकल्या, काही घरांमध्ये म्हाडाचे अधिकारी आणि दलाल यांनी त्याच्यावर कब्जा केला आणि अशा पद्धतीने म्हाडाचे ट्रान्झिट कॅम्प साळवी इथे आहे. जोशी कुठे आहे? जोशी आहे, प्रूफ आहे तुम्ही. जोशीची मेवणी देखील आहे. तिथं मी निर्णय घेतला, 20-25 वर्ष ही लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहतात. मी निर्णय केलाय, ज्यांना वेकेशनल नोटीस दिलेली आहे ती A ग्रेड मध्ये, त्यांना घर तर देणारच. ज्यांनी घरं विकलेली आहेत, कारण लग्न करायचे असतात, मुलांकडे गावी जायचं असतं, त्यांनाही घरं देणार B ग्रेड, A+B. आणि तिसरं, ज्या लोकांची फसवणूक करून त्यांना घरं म्हाडाच्या दलालांनी, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी, ज्या वेळेला तो मनुष्य घर घेतो तेव्हा बायकोचे दागिने घाण टाकतो, गावची जमीन विकतो आणि अशा वेळेला असलेला पैसा तो या दलालांना देतो, तो अधिकारी त्याला ती रूम देतो. अशा लोकांना देखील घर द्या, हे माझं म्हणणं आहे. त्याच पद्धतीने ह्या लोकांना देखील